शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा एका डाळिंबाच्या प्लॉट मधून मी खरं तर तुमच्याशी संवाद साधतोय। हा प्लॉट कर्नाटक राज्यामधल्या बागलकोट जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याचा आहे आणि तो महेश ताडसर, जे मातोश्री ॲग्रो कन्सल्टन्सीचे सर्वेसर्व आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालचा प्लॉट आहे। याचा व्हिडिओ शूट करायसाठी मी आलतो। अनेक विषयाचे व्हिडिओ मी महेश सोबत या डाळिंब शेतीतले केलेत। खरं तर महेशचं नेहमीचं वैशिष्ट्य मी सांगत आलो की महेश फार अफलातून पद्धतीने ही सगळी डाळिंबाची शेती सध्या हाताळतोय आणि त्याचा हा पहिल्या वर्षीचा प्लॉट तुम्ही बघताय। सेटिंग किती अफलातून आहे, गंमत सांगतो ह्या प्लॉटची। ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्यानं या रोपांची लागवड ही सुरुवातीला चारीमध्ये केली होती आणि तिथं महेशच्या सांगण्यानंतर ते काढून शेजारी बेड तयार करून त्या ठिकाणी केले आणि पहिल्या वर्षीचं झाड कशा पद्धतीने तयार झाले, किती डेरेदार झाले, हे खालचं तुम्ही बूड बघा। त्याचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला सिंगल खोड आहे असं वाटेल, पण हे सिंगल खोड नाही। त्याला इथपर्यंत गुट्टीच्या जोरावर झाड वाढवले आणि त्यानंतर वर फुटवे ठेवलेत। त्याला नेमकी कामाची गाडी आणि वॉटरशूट यामधला नेमका फरक त्याला कळतो। त्याला झाड जोपासता येतं। त्याची एक सिस्टीम आहे की किती इंचावर काडीचं त्या ठिकाणी वाढ थांबवली पाहिजे किंवा स्टॉपिंग केलं पाहिजे, या सगळ्या सिस्टीमनुसार तो खरं तर झाडं वाढवतोय। तुम्ही ह्याला सेटिंग बघा, हे पहिल्या वर्षीची बाग आहे, पहिल्या वर्षीचं झाड आहे आणि ह्याला माल किती निघतो हे बघायला मी याच्या शेजारच हे झाड त्या ठिकाणी तोडून घेतले। तो व्हिज्युअल मध्ये तुम्हाला दिसेल की 1 कॅरेट असा वरचा जो शिग लावून म्हणजे 25 किलोच्या आसपासचा माल हा त्या ठिकाणी दिसतोय। मालाची साईज क्वालिटी तुम्ही बघताय, अतिशय देखण्या पद्धतीचा माल आहे। खरं तर ही मे महिन्यामधल्या उन्हातली सेटिंग आहे आणि त्यानंतर ज्यावेळेला माल तयार झाला त्यावेळेला पूर्ण मे पासून आतापर्यंत पावसातला हा प्लॉट आहे आणि असा असून देखील अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचा प्लॉट खरं तर हा महेश आणतोय। तुम्ही बागेत कुठेही नजर टाका, अगदी या झाडाच्या पलीकडची झाडं जरी तुम्ही कॅमेऱ्यातनं बघितली किंवा अगदी हे झाड बघा, प्रत्येक झाड हे महेशचं तयारीचं झाड दिसेल। त्याची प्रॅक्टिस अतिशय चांगली आहे। महाराष्ट्रासोबत आता तो कर्नाटक भागामध्ये देखील कन्सल्टन्सीच्या निमित्ताने फिरतोय। मी महेश बद्दल खात्रीने का सांगतो, कारण मी महेशचे प्लॉट बघितलेत। याच्या अगोदर अनेक व्हिडिओ मी महेश सोबत शूट केलेत जाऊन। रेस्ट पिरियड मध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं हे त्याकडून शिकलं पाहिजे। काडी स्टोरेज मध्ये त्याचं काम अतिशय अफलातून आहे। झाड डेव्हलप करणं त्याला पक्क येतंय आणि त्यासोबत मग ही जी तेल्याची, मरची, कुजव्याची, डांबऱ्याची किंवा बाकीची जी प्रॅक्टिस आहे ते तो अफलातून करतो। पाणी नियोजन वेगवेगळ्या जमिनीनुसार वेगवेगळ्या हंगामानुसार कसं करायचं हे त्याला पक्क माहित आहे। वेगवेगळ्या व्हिडिओ मधून मी तुमच्यासाठी मी त्याकडून काढून घेतले आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याला सेटिंग करता येते त्याच्या बागाची। तो मधमाशांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतो। शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न देण्यासाठी तो खरं तर सातत्यानं काम करतोय आणि त्याची जी मातोश्री ॲग्रो कन्सल्टन्सी म्हणून त्याचं जे काम चाललंय, त्याचं मातोश्री ॲग्रो म्हणून पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या बरोबर मधीच असलेलं जे दुकान आहे त्या माध्यमातून आणि त्याच्या कन्सल्टिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासहित कर्नाटक भागातले देखील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न काढतात। त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या शेतामधनं डाळिंबीतून चांगलं उत्पन्न काढायचं असेल किंवा तुमच्याकडे डाळिंब आहे पण आता ती तुम्हाला कुणाला तर द्यायची आहे, तुम्हाला मास्तर किंवा कन्सल्टंट नेमायचं आहे, तर तुम्ही आमच्या महेशशी संपर्क साधू शकता। त्याचे नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो, या व्हिडिओमध्ये देखील आहे। याचं फक्त एक वैशिष्ट्य आहे की हा मधून आधून बाग घेत नाही, हा रेस्ट पिरियड मधूनच बाग घेतो, कारण त्याला काडी स्टोरेज मध्ये काम करायचं असतं। उद्या तुम्हाला जर असा माल घसच्या घस लागायची असते, इथं घास लागलाय, खाली घस आहेतच पण वर घस लागलाय आणि हे जर असं चित्र तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला याला रेस्ट पिरियड पासून बाग द्यावी लागते आणि हा रेस्ट पिरियड मध्ये शेतकऱ्याला चांगला पळवतो, त्याच्याकडून तयारी करून घेतो आणि त्यातून उत्पन्न येतं। त्यामुळं चांगला माल आणायचा असेल, चांगल्या क्वालिटीची बाग पिकवायची असेल आणि चांगल्या औषधांच्या वापरासहित, चांगल्या खतांच्या वापरासहित, चांगल्या सल्ल्यासहित तर तुम्ही आमच्या मातोश्री ॲग्रो या आमच्या महेश ताड या आमच्या मित्राला तुम्ही संपर्क साधू शकता। त्याच्या नंबरवर कॉल करू शकता, त्याच्या काही बागांना भेटी देऊ शकता आणि तुझं जे काम सध्या चाललंय ते अफलातून चाललंय। तुझ्यामध्ये एक प्रयोग बघितला, तू अनेक शेतकरी घेऊन बीटी गोरे सरांची तिथे कार्यशाळा केली। म्हणजे फक्त शेतकऱ्याला हेच एक अजून एक तुझं मला आवडणारं वैशिष्ट्य सांगतो की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की शेतकरी देखील शेतकऱ्यांच्या मध्ये एखाद्या वेळेला जर फवारणी केली, काय औषधानं फवारली तर ते पिशव्या, त्या औषधाच्या बॅगा, ती बॉक्स जाळून टाकते का तर शेजारच्या शेतकऱ्याला कळू नये म्हणून। एवढी वाईट पद्धतीने आपली वर्तणूक सुरू आहे आणि याच्यामध्ये मी बरेच कन्सल्टंट नंतर असे बघितलेत जे काहीतरी एकमेकात मिक्स करून देतात। त्या डाळिंबातच नाही, नुसतं टोमॅटो, ढोबळी मिरची तर ते सगळा हे झाला, बाजार झालाय। पण महेश मात्र शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर आणि वहीत दोन्हीकडे ते ठिकाणी प्लॅनिंग लिहून देतो। आज काय औषध मारलंय, उद्या काय मारायचंय हे शेतकऱ्यापाशी लेखी असतं। मागच्या 3-3 वर्षाची, 4-4 वर्षाची रेकॉर्ड त्याच्या मोबाईलमध्ये शेतकऱ्याचे आहेत। त्यामुळं अतिशय पारदर्शकपणे शेतकऱ्याला सांगून आणि शेतकऱ्याला शहाणी करण्याची ही प्रॅक्टिस आहे। फक्त शेतकऱ्याला कुठं पैसे मिळवून देतो म्हणून त्याला आंधळं ठेवायचं, त्याला अज्ञानी ठेवायचं हे त्याचं काम नाही। शेतकऱ्याला तो खवळतो, माया देखत तो किती वेळा रागावलाय की हे तुम्ही कधी शिकायचा म्हणून। त्यामुळं चांगला पोरगा आहे, मराठी पोरगा आहे, मराठ्याचा पोरगा आहे
आणि चांगली प्रॅक्टिस करतो, त्याशी संपर्क साधा, तुमच्या कामाला येईल तो. त्याचा नंबर तुम्हाला दिलाय. मुद्दामून हा व्हिडिओ तयार करतो कारण खूप जण मला विचारतात की याचा नंबर द्या, त्याचा नंबर द्या, कन्सल्टंट कुठला ठेवू, मास्तर कुठला लावू, तर तुम्ही याला भेटू शकता.